आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाहूयात। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। या बैठकीमध्ये 2 मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। IBPS ची परीक्षा आणि MPSC ची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आली आणि त्यामुळेच राज्य सेवेच्या परीक्षेची तारीख ही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि यावरच या बैठकीमध्ये सध्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। सध्या साम टीव्हीवर पुण्यातल्या या आंदोलनाची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। आमदार रोहित पवार सुद्धा या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी पुण्यामध्ये या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। तर एकीकडे आपण पाहतोय आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार आहेत, तर दुसरीकडे MPSC ची बैठकही सुरू झालेली आणि 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होतीये। 25 ऑगस्टला 2 महत्त्वाच्या परीक्षा एकत्र आलेल्या आहेत। याशिवाय कृषी विभागाच्या परीक्षेसंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा सुरू झालेली आणि अगदी थोड्याच वेळात या बैठकीनंतर काय निर्णय होतोय हे पाहायचंय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडनं। सिद्धेश, आत्ताच्या बैठकी संदर्भातले काय अपडेट्स आहेत? एकूणच काही वेळापूर्वीच बैठकीला सुरुवात झालेली आहे। राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष या MPSCच्या बैठकीकडे लागलेलं आहे। या बैठकीत 2 मुद्द्यांवर एकूण महत्त्वाची चर्चा होणार आहे, ते म्हणजे IBPS ची परीक्षा आणि MPPS ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही 25 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांनी मागणी केली की राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी। त्याचबरोबर कृषी विभागाच्या ज्या 258 जागा आहेत ती जी 258 पदं आहेत ती सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन देखील सुरू आहे आणि या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आता चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं काय निर्णय होतो याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये ही बैठक आता संपेल आणि काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेटबद्दल।